Hey guys, welcome to the RK Pharma. This is Rupali. Welcome all of you to the class. सर्वात आधी कारागृहामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ मिश्रक म्हणून त्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सर्व PDF दिलेले आहेत. रँक वाईज PDF प्रोव्हाइड केलेले आहेत ग्रुपवरती, ॲज वेल ॲज कॉमन लिस्ट पण प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, काही स्टुडंट ज्यांनी NTD मध्ये अप्लाय केलेलं होतं, NTDला वॅकन्सी 0 होता. ठीक आहे, NTDला वॅकन्सी आय थिंक 0 होता. त्यामुळे NTDला ज्यांचा हाय स्कोर असेल त्यांना ओपनमध्ये शिफ्ट केलं जातं. ठीक आहे, त्यांना ओपनमध्ये शिफ्ट केलं जातं आणि यांचा रँक ओपन वाईज होऊन जातं. ठीक आहे, ज्यांचा रँक फार कमी असेल, जसं की लिस्टमध्ये मला वाटतं नियर अबाउट 146-148 असं काहीतरी प्रत्येक कॅटेगरीमध्ये गेलेला आहे स्टुडंट. 148 टोटल CBT 1 अँड CBT 2. मी अजूनही ती लिस्ट बघितलेली नाही, बट मला वाटतं इतक्यापर्यंत ती गेली आहे. 148 अँड 146 असं काहीतरी आहे. ठीक आहे, तर यापेक्षा तुम्हाला जर कमी असतील 130पर्यंत पण गेलेला आहे आय थिंक SC/ST कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, तर कॅटेगरी वाईज तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि त्यापेक्षा तुम्हाला कॉमन लिस्टमध्ये जर का कमी मार्क्स असेल, NTD कॅटेगरीबद्दल बोलते आहे, त्यापेक्षा जर तुम्हाला कमी असतील, त्यामुळे तुमचं नाव त्या ओपन लिस्टमध्ये गेलेलं नाही आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करताना तेव्हा कुठल्या कॅटेगरीमध्ये जागा आहे किंवा नाही आहे, जिथे जागा असतील तिथेच अप्लाय करा. ठीक आहे, त्यामुळे हा गोंधळ होत नाही. नेक्स्ट, आत्ता तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांना पण DVला बोलावलं जातं. वेटिंग लिस्टमध्ये जे पण स्टुडंट आहेत त्यांना पण DVला जावं लागतं. होऊ शकतं ते वन टाईममध्ये कलेक्ट करणार सर्व DV, किंवा आधी सिलेक्टेड कॅन्डिडेटचा घेणार आणि त्यानंतर तुम्हाला डेट देणार. दोनपैकी एक काही पण होऊ शकतं. एकतर सिलेक्टेड कॅन्डिडेटचा आधी DV घेतला जाईल, किंवा दोन्ही लोकांचा, जे सिलेक्टेड आहे ॲज वेल ॲज वेटिंग लिस्टमध्ये आहे, दोन्ही स्टुडंटचा एक कॉमन DV घेतला जाईल. ठीक आहे, आय थिंक कॉमन होईल. 27 लोकांसाठी तो पॅनल अरेंज करणं पण त्यांना थोडंफार अवघड होतं, तर कॉमनच असेल मे बी. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहे की या दोन्हीला, सिलेक्टेड कॅन्डिडेट ॲज वेल ॲज वेटिंग लिस्टला जे कॅन्डिडेट आहे त्यांना कुठल्या प्रकारची डॉक्युमेंट तिथे घेऊन जायची आहे. ठीक आहे, त्यांना कुठल्या प्रकारची डॉक्युमेंट तिथे प्रेझेंट करायची आहे. तर बघा, सर्वात आधी आपण फॉर्म फिल केला त्यावेळेची तुमच्याकडे प्रिंट असायला हवं. अप्लिकेशन्स असेल तुमच्याकडे, अप्लिकेशन प्रिंट करून घ्या. नसेल तर अप्लिकेशन आय थिंक तुमच्याकडे सर्वांकडे असायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा, यासाठी आपल्याकडे लास्ट इयर जी आपल्याकडे एक जाहिरात आलेली होती कारागृहाकडनं, तीच ही जाहिरात आहे. आणि या जाहिरातीमध्ये जे प्रमाणपत्र, जी कागदपत्र तुम्हाला दिसते आहे, तीच ॲज सेम तुम्हाला तिथे प्रेझेंट करायची आहे. तर आता प्रत्येकाला ती लागणार का, ती डॉक्युमेंट प्रत्येकाला लागणार का? जसं की ओपन कॅन्डिडेट असेल, आता काही मुलांचं जसं OBCचा कॅन्डिडेट असेल आणि त्यांचा रँक ओपनमध्ये शिफ्ट झाला असेल, तर त्यांना डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट नसतं. तर कुठल्या नसतं? जसं की कास्ट सर्टिफिकेट असेल, NCL असेल, या सर्व गोष्टी ज्या असतात त्या रिक्वायर्ड नसतात. पण ही जी बेसिक रिक्वायरमेंट असेल, जसं की वयाचा पुरावा असणं, अर्जातील नावाचा पुरावा वगैरे, या सगळं कागदपत्र तुम्हाला घेऊन जावं लागतील. ठीक आहे, जसं की फर्स्टमध्ये दिलेलं आहे अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. SSC मध्ये आपलं फुल नेम असतं. ठीक आहे, फुल नेम असतं, डेट ऑफ बर्थ असतं. सर्टिफिकेटवरती तुम्हाला सर्टिफिकेट ॲज वेल ॲज मार्कशीट दोन्ही पण कॅरी करायचं आहे. त्यानंतर वयाचा पुरावा, बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला कॅरी करायचं आहे. शैक्षणिक अर्हता जे तुम्ही फेल केला असेल, SSC फिल केला असेल, HSC फिल केला असेल, D.Pharm फिल केला असेल,
बी फार्म फिल केला असेल प्लस तुम्ही एक्सपिरियन्स पण फिल केला असेल. ठीक आहे, एक्सपिरियन्स पण फिल केला असेल. आधी मॅन्डेटरी नव्हता एक्सपिरियन्स, बट काही वेळानंतर त्याला जी रेड मार्क्स होती ती काढण्यात आलेली होती. त्यामुळे ज्यांनी एक्सपिरियन्स फिल केलेला आहे ती डॉक्युमेंट त्यांना प्रेझेंट करावी लागेल. ठीक आहे, आणि डॉक्युमेंट व्हॅलिड असायला पाहिजे. असं नाही की कुठल्याही ठिकाणून कसंही विदाऊट सिग्नेचर वगैरे स्टॅम्प वगैरे घेऊन जायचं नाही. व्हॅलिड असायला पाहिजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ठीक आहे. नंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. जर तुम्ही मागासवर्गीयांमध्ये येत असेल तर त्याचा पुरावा, कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला सर्व द्यावं लागेल. आर्थिकदृष्ट्या असेल त्यासाठीचा जो पुरावा लागत असेल तो तुम्हाला तिथे प्रेझेंट करायचा आहे. नंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमी तुम्ही ऑलरेडी काढलेला असेल, तो नॉन क्रिमी तुम्हाला प्रेझेंट करावा लागणार आहे. नंतर यामध्ये कोणी स्टुडंट अप्लाय केला असेल, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य वगैरे तुम्ही असताल, यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागेल ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. तुम्ही जर दिव्यांग असेल, तुम्ही जर हँडिकॅप स्टुडंट असेल तर तुम्हाला तो प्रेझेंट करावा लागेल. प्लस एक सर्व्हिसमॅन असेल त्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. तुम्ही जर स्पोर्टमधनं अप्लाय केला असेल तर तुम्हाला स्पोर्टमधनं अप्लाय केल्याचा डॉक्युमेंट तुम्हाला प्रेझेंट करावं लागेल. त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. जर का तुम्ही ऑर्फनमध्ये फिल केला असेल तर ऑर्फनचा जो डॉक्युमेंट असेल तो तुम्हाला तिथे प्रेझेंट करायचा आहे. नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यासाठी जर तुम्ही अप्लाय केला असेल, दोनपैकी कुठल्याही एकासाठी अप्लाय केला असेल तर यासाठी एक डॉक्युमेंट असतं किंवा व्हॅलिड डॉक्युमेंट असतं, हे तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. नंतर तुम्ही पार्ट टाइम जर कर्मचारी असाल, अंशकालीन पदवीधर असाल, यासाठी तुम्हाला लागणारं डॉक्युमेंट घ्यायचं आहे. नंतर SSC नावात जर बदल झाला असेल तर त्याचा पुरावा तिथे तुम्ही ऑलरेडी अप्लिकेशन फॉर्म फिल करताना केला असेल आणि हा पण डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असेल. नंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. ठीक आहे, यासाठी तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागेल जर तुम्ही ओपन फिमेल असाल तर. ठीक आहे, ओपन फिमेल करता हे. नंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, जसं की तुमचं SSCचं मार्कशीट्स वगैरे असतं त्यामध्ये लिहून असतं मराठी हे ते. ठीक आहे. नंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, जे तुम्ही आय थिंक अप्लाय करताना पण अपलोड केलेलं असेल, हा पण तुम्हाला पाहिजे असतं तेव्हा. आणि अनुभव प्रमाणपत्र, जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही व्हॅलिड घ्या पण. ठीक आहे, असं नको व्हायला की तुम्ही कुठलं पण अपलोड केलं आहे आणि मग ते, जसं की मला वाटतं DHS मध्ये एक आपल्याच क्लासमधनं स्टुडंट होती, काळे, आय थिंक कविता काळे आहे, आय थिंक हीच नाव आहे तिचं. तिला एक व्हॅलिड नाही म्हणून तिला त्या सिलेक्शन लिस्टमधनं बाहेर करण्यात आलेले. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला जे व्हॅलिड असतं, जिथे तुमचं लायसन अटॅच असेल तिथनंच तुम्ही आपलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यायला हवं. ठीक आहे सर, ही सर्व तुम्हाला डॉक्युमेंट तिथे प्रेझेंट करायचे. प्लस तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म हवा असतो. ठीक आहे, अप्लिकेशन फॉर्म पण हवा असतो आणि तुमच्या पासपोर्ट. ठीक आहे, बाकी डिटेल्स तुम्हाला पुन्हा मिळतील जेव्हा पण तुमची DV लिस्ट येईल. ज्यावेळी तुमची DV लिस्ट येईल त्यावेळी पुन्हा काही अपडेट असेल तर मी तुम्हाला ती प्रोव्हाइड करून देईन. ठीक आहे सर, तर कळलं आहे सर्वांना DV लिस्टमध्ये काय करायचं आहे आणि कुणाकुणाला जायचं आहे. DV लिस्टमध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ॲज वेल ॲज वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट दोन्हींना पण अलाव करतात ते. ठीक आहे. सो आय होप की सर्वांना जितकी पण डाऊट्स असेल तितकी आय होप की क्लिअर झालेली आहे. ठीक आहे. आणि यानंतर आता बघा, भरपूर स्टुडंट असतील की ज्यांचं RRBमध्ये किंवा कारागृहामध्ये वेटिंग असेल
आय होप सो की काही मुलांचं होईल आणि काही मुलांचं नाही पण होणार. त्यांच्याकरता RRB ठीक गेला असेल किंवा नसेल. यानंतर आणखी एक्झाम बाकी आहे GSSB, जे की तुम्ही डी फार्मावरती अप्लाय केलेलं होतं आणि आता जी मुंबईची जाहिरात आहे ती NMC ही आज लास्ट डेट आहे. फिलअप करून घ्या ज्यांनी फिल केलेला नसेल. आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याकरता. ठीक आहे. आणि पुन्हा आणखी जाहिरात येणार आहे. अमरावती वगैरे, कल्याण महानगरपालिका वगैरे सर्वांची जाहिरात येईल हळूहळू. त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन आता बघा, तुम्ही 100+ जरी असाल ना, 120, 130 इन बिटवीन जरी असाल ना, तरी आता होप सोडण्यात काही अर्थ नाही आहे. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं सिलेक्शन आता ऑन द वे आहे. ठीक आहे. इथपर्यंत जरी कारागृहामध्ये तुमचा स्कोर आलेला आहे किंवा ZP मध्ये आलेला आहे, DHS मध्ये आलेला आहे, DMER मध्ये आलेला आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन ऑन द वे आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस आणखी करा जेव्हापर्यंत तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन मिळत नाही. ठीक आहे. सो आय होप सर्वांना कळालं असेल. आणि DV करता ऑल द बेस्ट सर्वांना. आय होप सर्वांचं होऊन जावं. काही कुणाचा फॉल्ट येऊ नये म्हणून ही लिस्ट तुम्हाला एक तयार करून ठेवायची आहे. ठीक आहे. सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. आत्ता आपण नवीन बॅच सुरू करणार आहे, ती म्हणजे नवी मुंबई करता जी जाहिरात आलेली आहे. नवी मुंबई करता जी जाहिरात आलेली आहे त्याकरिता आपण नवीन ऑन डेली बेसिस क्लासेस स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे नाही झालं आहे त्यांनी ही क्लास सर्वांपर्यंत पोचवायची आहे. ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा. ठीक आहे. सो थँक्यू.